हे दसरा. चला मी दाखवत आहे गुलाबजामुनची रेसिपी तुम्हाला. एक पॉकेट घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे. जेवढं लागते तेवढं घ्यायचं आहे आपल्याला. थोडं थोडं टाकून चुरायचं आहे पीठ. जास्त नाही टाकायचं दूध, थोडं थोडं जसं लागते तसं घ्यायचं. थोडंसं हलक्या हाताने असं चुरून घ्यायचं आहे. झालेला आहे उंडा. आता झाकून ठेवत आहे मी अर्धा तासासाठी. चला मी इकडं पाक करून घेते. आता 1 गिलास साखर घेतलेली आहे. जेवढी साखर घेतलं तेवढंच पाणी घ्यायचं आहे. 1 गिलास पाणी घेते. आता गॅसवर ठेवायचं आहे आपल्याला. मी कढई ठेवलेली आहे. इकडं बघू शकता आपलं पाक होत आहे तयार. चला तो कापून गुलाबजामुन बनवून घेऊया. तेल टाकते आता त्याच्यामध्ये. तेलाला थोडं कोमट होऊन द्यायचं, जास्त कडक नाही. जास्त कडक तेल झाल्याच्या नंतर गुलाबजामुन फुटतेत मध्ये. बघू शकता आपलं इथलं उकळी येत आहे. मी इलायची टाकते आता त्याच्यामध्ये बारीक करून. इलायची टाकल्याच्या नंतर सुगंध खूप छान येतो. एकदा हलवून घ्यायचं आहे. हलवून घ्यायचं आहे मस्त. याला थोडंसं कडक करून द्यायचं आहे टाचणी. बघू शकते आपलं तेल इथं गरम होत आहे का थोडं कोमट. आता त्याच्यामध्ये असे उंडे करायचे आहे. मी थोडे मोठेच केलेले आहे. जेवढे तुम्हाला बारीक करायचं असलं तर बारीक पण करू शकता तुम्ही. आता टाकायचं आहे. बघू शकता आपलं तेल जास्त गरम झालेलं नाही, कोमटच आहे. पाकामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता बघू शकते आपले गुलाबजामुन कसे झालेले आहेत आणि खूप छान पण दिसते. खूप टेस्ट आहेत. नक्की करून पहा.